गुंड शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला। 3 गोळ्या त्याला लागल्या। आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे। कोण होता हा गुंड मोहोळ? आपण एक नजर टाकूया। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल आहेत। पिंटू मारणे हत्येप्रकरणी यापूर्वी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। पिंटू मारणे प्रकरणात सध्या तो जामिनावर बाहेर होता। दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले या प्रकरणात सुद्धा त्याला पुन्हा अटक झाली होती। जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुण्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं। जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी सिद्दीकीचा जेलमध्ये खून झाला होता आणि हिंदू डॉन असल्याचं भासवण्याचा प्रयत्न शरद मोहोळने केला होता। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमांना गेल्या काही काळात त्याने हजेरी लावली होती। पत्नी स्वाती मोहोळ हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता। स्वाती मोहोळची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी सुद्धा वर्णी लागली होती। पत्नीला नगरसेवक करण्यासाठी शरद मोहोळने जोरदार मोर्चे बांधणी केली होती। राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे गेल्या काही काळापासून शरद मोहोळ याच्या गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या। पुणे काय, नागपूर काय, मुंबई काय, गुन्ह्यांचं राज्य, क्रिमिनलचं राज्य। आता म्हणजे या राज्यामध्ये कायदा हातात घेणारे वाढले आणि रस्त्यावर हौदोस घालणारे वाढले। खुलेआम गोळीबार सुरू आहे। तर कायद्या म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत। कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही।